नमस्कार. 16 जानेवारी 2025 हीच ती ऐतिहासिक तारीख ज्या दिवशी केंद्रातील सरकारने देशभरातील 50 लाख कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 65 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर आता याच आयोगाच्या सर्वत्र चर्चा सध्या चालू आहेत. खरे तर 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. कारण की वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो. पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग हा लागू झाला. म्हणजेच दुसरा वेतन आयोग हा 1956 मध्ये, तिसरा वेतन आयोग 1966 असे करत करत सध्याचा 7वा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला. दरम्यान 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याच्या 7व्या वेतन आयोगाला 10 वर्षाचा काळ पूर्ण होणार आहे. मात्र अशी सारी परिस्थिती असतानाच गेल्या काही दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या बाबत एक नवीन चर्चेला जन्म घेतला आहे. ती चर्चा म्हणजे 1 जानेवारी 2026च्या आधी जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांना नव्या वेतन आयोगाचा म्हणजेच 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः जे कर्मचारी 2024च्या आधी रिटायर होणार होते त्या कर्मचाऱ्यांची अगदीच पायाखालची जमीन सरकली. मात्र आता यात साऱ्या प्रकरणात केंद्रातील सरकारकडून एक मोठे स्पष्टीकरण आले. असे स्वतः केंद्रीय वित्त मंत्री यांनी या संदर्भात एक मोठी माहिती दिली की अलीकडेच राज्यसभेत अर्थमंत्री यांनी 8व्या वेतन आयोगाबाबत बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की वित्त विधेयकातील अलीकडचे बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत. त्यामुळे पेन्शन लाभावर कोणत्याही प्रकारे परिणाम आढळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणून पेन्शनधारकांनी घाबरू नये असे म्हणत पेन्शनधारकांना दिलासा दिला. सीतारामन यांनी पुढे असे सांगितले की 7व्या वेतन आयोगादरम्यान सर्व पेन्शनधारकांना त्यांच्या निवृत्तीची तारीख काहीही असो समान लाभ मिळत होते. 6व्या वेतन आयोगात फरक असला तरी सरकारने 7व्या वेतन आयोगात समावेशक दृष्टिकोन बदलवला आणि 8वा वेतन आयोग लागू करताना त्यासाठीही हेच तत्व स्वीकारले जाईल असं स्पष्ट करत 1 जानेवारी 2026च्या आधी रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा समान लाभ मिळणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. यामुळे जानेवारी 2026च्या आधी रिटायर्ड होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या. त्यांना आता अचानकपणे फुल स्टॉप लागलेला आपल्याला म्हणायला असं हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.